इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. आज आहे 24 डिसेंबर, राष्ट्रीय ग्राहक दिन. प्रत्येक नागरिकाला त्याचं हित जपण्याचा आणि विक्रेते, व्यापारी आणि मोठ्या ब्रँडकडून होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या शोषणाविरुद्ध न्याय मागण्याचा दिवस. याच विषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय ग्राहक पंचायतीचं काम करणारे सुकांत चक्रदेव यांना. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आत्ताच मी असं म्हटलं की प्रत्येक नागरिकाला जिथे आपली फसवणूक होते असं वाटतंय तिथे दाद मागण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी हा दिवस आहे. तर मला सुरुवातीला असं सांगा की हा राष्ट्रीय ग्राहक दिन का साजरा केला जातो? राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यामागे एक मोठं कारण आहे की 1986 साली भारताच्या संसदेमध्ये ग्राहक कायदा मांडण्यात आला आणि त्या दिवशी पंतप्रधानांनी स्वतः ग्राहक कायद्याविषयी भाषण केलं. तर ग्राहक कायदा येण्याची एक पार्श्वभूमी आहे. अनेक ग्राहक संघटनांनी सरकारकडे पाठपुरावा केला की ग्राहकांच्या हितासाठी काही कायदा अस्तित्वात आला पाहिजे, भारतामध्ये आला पाहिजे. त्यापूर्वी कोणताही कायदा नव्हता. सरकारने ते मान्य केलं आणि देशाला विश्वास असा दिला की कुठेतरी छापील किमतीपेक्षा अधिक किंमत घेऊ, कुठेतरी सांगितलेल्या सेवेपेक्षा कमतरता त्या सेवेमध्ये असेल तर अशाच्या विरुद्ध तुम्ही व्यथित राहणार नाही, तुम्ही कुठेतरी दाद मागू शकाल, अशी एक व्यवस्था आम्ही आज या ठिकाणी देतोय. आणि हे भारतीय पंतप्रधानांचं ज्या दिवशी भाषण झालं तो दिवस आहे 24 डिसेंबर 1986 आणि म्हणून त्या दिवसाला विशेष महत्व लक्षात घेऊन राष्ट्रीय ग्राहक दिन आपण साजरा केला जातो. आता तुम्ही त्या सगळ्याची पार्श्वभूमी सांगितलीत, नेमका इतिहास काय आहे ह्या सगळ्याचा? ग्राहक कायद्याच्या संदर्भातली गोष्ट अशी आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या संस्था असतात, तर त्या संस्थांचे काही करार होत असतात, काही डिक्लरेशन्स असतात अशी की ती वेगवेगळ्या मानवी हक्कांच्या संदर्भातलं. तर जगातल्या सगळ्या देशांनी मानवी हक्कांचं प्रतिपालन केलं पाहिजे, या स्त्री हक्कांचं प्रतिपालन केलं पाहिजे, बालकांच्या संरक्षणाचे कायदे केले पाहिजे. तर अशा स्वरूपाचे आंतरराष्ट्रीय करार, नोटिफिकेशन्स काही जारी झाली आणि त्याच्यावर अनेक देश स्वाक्षऱ्या करत असतात. तर भारताने सुद्धा अशाच एका क्रमामध्ये भारताच्या अंतर्गत व्यवस्थेमध्ये आम्ही ग्राहक संरक्षणासाठी काही कायदा करू. तर अशा आशयाची एक आंतरराष्ट्रीय सहमतीचा जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावावर आपण सही केलेली आहे आणि त्यानंतर हे मान्य होतं की आपण हा कायदा कधीतरी आणू. तर अनेक देशांनी तो खूप उशिरा केला कायदा, पण भारतामध्ये तुलनेने लवकर येण्यासाठी भारतातल्या ग्राहक संस्थांनी पाठपुरावा केला आणि त्यानंतर सरकारने ते मान्य केलं. अरे आपल्याला करायचं आहे ते यथास्थित करू, लवकर करू आणि आश्वासक प्रकारे करू आणि म्हणून तो 86 साली लागू झाला. अरे वा, चांगला इतिहास आहे याला. सर, ग्राहकाचं हित हे सगळ्यात मोठं आहेच आणि त्यासाठीच हा कायदा केला आहे. नेमकं काय महत्व आहे या दिवसाचं? कसं असतं, अनेक कायदे संसदेत मंजूर होतात, राष्ट्रपती त्याच्यावर स्वाक्षरी करतात, एका दिवशी तो अधिसूचित होतो आणि देशातल्या सगळ्यांसाठी लागू झाला असं ते होतं. असं खूप कायदे आहेत. तर ह्या कायद्यांचं महत्व हे त्या त्या पीडित घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि जो एकतर पीडित आहे किंवा भविष्यामध्ये ज्याच्या संदर्भात पीडा उत्पन्न होऊ शकते अशी कोणतीही व्यक्ती असेल तर त्यांना जर का या कायद्याचं महत्व लक्षात आलं तर तो ज्या वेळेला अडचण येईल तर त्या विरुद्ध पाऊल टाकण्याची तो उमेद बाळगेल. सर, मला आता असं एक सांगा की या सगळ्यामध्ये केंद्रबिंदू आहे आपला ग्राहक. तर नेमकं ग्राहक कुणाला म्हणायचं? ग्राहक कुणाला म्हणायचं ह्याच्यासाठी सोपी व्याख्या आहे. तर ती अशी आहे की वस्तू किंवा सेवा जो खरेदी करतो तो ग्राहक, ही सोपी व्याख्या. थोडं त्याचा विस्तार जर का करायचा असेल तर जो खरेदी करण्याचं आश्वासन देतो त्यालाही ग्राहक म्हणायचं. अगदी व्यापक स्वरूपात असं म्हणावं, तो वस्तू किंवा सेवा जो खरेदी करतो त्याला आपण ग्राहक म्हणतो. ह्या व्याख्येमध्ये अजून एक गोष्ट अशी तळामध्ये दडली आहे की अनेक सेवा किंवा वस्तू आपल्याला बाहेर मोफत मिळतात, तर त्या मोफत घेतलेल्या गोष्टींसंदर्भात व्यक्ती ग्राहक अशी ठरेल का नाही? तर ग्राहक कायद्यातल्या तरतुदी ज्या आहेत किंवा ग्राहक कायद्यातली जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये तो मोफत वस्तू जो घेतो तो ग्राहक ठरणार नाही. अच्छा. तर हे कुठे उदाहरण तुम्हाला देता येईल तर आपण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे, बहुतांश सरकारी ते दवाखाने, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी विनाशुल्क होतात. बरोबर. ह्या मोफत सेवा असताना त्याच्या विरुद्ध दाद मागता येईल की नाही? तर ग्राहक कायद्यात व्याख्या नमूद अशी केली आहे की वस्तू किंवा सेवा जो खरेदी करतो तो ग्राहक, तो खरेदी होत नसल्यामुळे तो ग्राहक ठरणार नाही. त्यामुळे ग्राहक कायद्याच्या मध्ये ज्या काही तरतुदींच्या मध्ये काही पर्याय दिलेले आहेत की याच्यामध्ये तुम्ही समस्येची सोडवणूक करण्यासाठी या मार्गाने जा, तर त्या मार्गांचा अवलंब करता येणार
होणार नाही. अन्य मार्ग आहेत त्याला, पण ग्राहक कायद्याची चौकट आपण लक्षात घेतली ते त्याला लागू होत नाही. मोफत सेवा किंवा मोफत वस्तू जो स्वीकारतो त्याला त्याच्याविषयी आक्षेप किंवा त्याच्याविषयीची दाद तक्रार, मागण्याचा हक्क ग्राहक कायद्यामध्ये नाही. अच्छा, म्हणजे थोडक्यात जिथे पैशाची देवाणघेवाण होते दोन व्यक्तींमध्ये त्याला ग्राहक संबोधलं जातं असं एक शॉर्ट मध्ये म्हणता येईल का? हा, पैसा किंवा मूल्य म्हणजे काही वेळेला कसं होतं की वस्तुरूप सुद्धा देवाणघेवाण होते काही प्रमाणामध्ये. तर असं कोणत्याही स्वरूपामध्ये मूल्य चुकवलं, मूल्य त्याचं अदा केलं तर ती गोष्ट तिथे आवश्यक आहे ग्राहक ठरण्यासाठी. बरोबर बरोबर. मला वाटतं ही एक खूप चांगली माहिती आहे की ग्राहक नेमकं कुणाला म्हणायचं, तरच आपण पुढच्या पायऱ्या चढू शकतो. या ग्राहक दिनानिमित्त आपल्या या ग्राहकाला काही हक्क मिळालेत, तर ते नेमके हक्क कोणते आहेत? ग्राहक कायद्याने ग्राहकांना काही हक्क दिले आहेत आणि अशा स्वरूपाचे हक्क देणं हे पाठीमागचा जर का या सगळ्या वाटचाल आपण पाहिली तर त्याच्यामध्ये एक मोठी क्रांतिकारी गोष्ट होती की ग्राहकांना विशिष्ट गोष्ट तुमच्या हक्काच्या आहेत आणि ह्या गोष्टी तुमच्या हक्काच्या आधी आहेत आणि मग तुम्ही बाजारामध्ये तुम्ही जाऊन एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी केली तर तुम्हाला तुमच्या पाठीमागे आधीच पाठबळ उभं केलेलं आहे. तर अशा कोणत्या गोष्टी, अशा 6 गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला गोष्ट म्हणजे सुरक्षेचा हक्क. तर ते ग्राहकाचं संरक्षण त्या वस्तू किंवा सेवेपासून ते झालं पाहिजे. त्या ग्राहक शब्द म्हणत असताना किंवा सुरक्षेचा हक्क म्हणत असताना की एखादा गॅस सिलेंडर आहे तर गॅस सिलेंडर पासून त्या खरेदी करणाऱ्या व्यक्तीची सुरक्षा तर होईलच, पण तो खरेदीदार एकटा खरेदी करत नाही, म्हणजे एकासाठी खरेदी करत नाही, खरं तर ते कुटुंबासाठी असतं आणि कदाचित त्याच्यात थोडंसं एक्सटेन्शन असेल तर आपल्याकडे कोणी आलेली व्यक्ती एखादी असेल तर त्या सगळ्यांसकट म्हणजे तो खरेदी करत असतो. मग या सगळ्यांसाठीच हा सुरक्षेचा जो मानक आहे, हे सुरक्षेची मानक त्या कंपनीने किंवा उत्पादकाने ते पूर्ण केली पाहिजेत आणि त्या सुरक्षेचा लाभ हा त्या ग्राहकाला मिळाला पाहिजे. ती सेवा पूर्णपणे सुरक्षितच असली पाहिजे. तर आधुनिक साधन सामुग्री आपल्याला एखादा मोबाईल असतो त्याचा स्फोट झाला अशी आपण बातमी कुठेतरी वाचतो, तर मग ह्या मोबाईलमुळे त्या ग्राहकाने किंमत देऊन तो घेतलाय, सुरक्षितता मिळाली का, तर सुरक्षितता मिळाली की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं सगळ्यात पहिला हक्क कशाला म्हटला, सुरक्षिततेला म्हटला. तू काही दे, वस्तू दे, सेवा दे, एखादं रसायन दे, एखादं औषध दे, एखादी काही गोष्ट दे, तर ती गोष्टीची सुरक्षित आहे का नाही त्या घेणाऱ्या व्यक्तीसाठी हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे माहितीचा हक्क. आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि विचारलं की एखादा टीव्ही कसा चालतोय, एखाद्या साडी आपण घ्यायची म्हटली तर साडी ही ह्याच्यामध्ये कॉटन किती आहे, दुसरे कृत्रिम धागे आहेत ते किती आहेत, त्याचं पर्सेंटेज कसं आहे, टक्केवारी कशी आहे, ही मला तू समजावून सांग. तर असा प्रश्न विचारल्यानंतर अनेक व्यापारी असतात, अनेक विक्रेते असतात, तर ते आनंदपूर्वक ग्राहकाला त्याला जेवढी माहिती आहे किंवा ती माहिती नसते त्या मिळवून घेतात आणि ती ग्राहकाला सांगतात. त्याला आनंद वाटतो, अरे ग्राहक उत्सुक आहे आणि आपल्याकडनं माहिती घेतोय आणि त्यातून मग ठरवणार आहे, या 4, 5, 10 गोष्टी आहेत त्या तपासणार आहे, बघणार आहे आणि त्याला चांगली वाटेल ती त्याच्यात घेणार आहे आणि मग त्याला माहिती सांगायला आनंद वाटतो. तर काही ठिकाणी ही माहिती देण्याला नकार देतात. म्हणजे आपण वाहन खरेदी करायला गेलो, मग तुझं मोटरसायकल असेल तर किती सीसीची आहे, तिचं मायलेज काय आहे, तिचं जे काही नमूद केलेले जे काही आदर्श गोष्टी आहेत त्या आदर्श गोष्टी काय आहेत आणि या वाहनाने भले चाचणीमध्ये ते किती पूर्ण केली आहे त्याची मला तू माहिती दे. तर हे सगळी माहिती जाणून घेण्याचा जो हक्क आहे हा ग्राहकाचा आहे. अशा घटक किंवा त्याने मापन कोणतं केलेलं आहे, त्या मापनाच्या व्यवस्था काय काय आहे, या सर्वाच्या संदर्भातली यथा योग्य जी माहिती आहे ती माहिती विचारणं आणि त्या ग्राहकाने मिळवणं हा ग्राहकाचा हक्क आहे. आणि विक्रेता उत्पादक असेल त्याने या वस्तूविषयी किंवा सेवेविषयी परिपूर्ण माहिती ग्राहकाला देणं हे आवश्यक आहे. ग्राहक कायद्याने ते नमूद केलं आहे. बरोबर. तिसरा मुद्दा असा आहे की निवडीचा हक्क. म्हणजे एखाद्या दुकानामध्ये आपण गेलो, आणखीन 4 प्रकारची डाळ आहे ठेवलेली आणि आपण बघितली की वेगवेगळे दर आहेत त्याचे, वेगवेगळे प्रत त्याची आहे आणि वेगवेगळ्या त्याचं स्वरूप आहे त्या डाळीचं. तर कोणताही दुकानदार असं म्हणू शकत नाही अरे ती 90 रुपयाची डाळ आहे ना ती आम्हाला लवकर संपली पाहिजे, मग ती कसंही करून त्या ग्राहकाला सांगायचं अरे ही घे, कसंही करून हीच घे, असं त्याला भाग पाडायचं. कारण त्याला ती लवकर संपायला हवी, त्याच्याकडे राहिली तर ती खराब होण्याची शक्यता वाटत असते, त्याला माहिती असतं कधी आले काय होणार त्याचं. पण अशी गोष्ट ग्राहकाला तो भाग पाडणं अशी करू शकत नाही. ग्राहकाला तो माहिती देऊ शकतो की बा मी अशी गोष्ट आहे, ही गोष्ट त्याच्यामध्ये चांगली आहे वाईट आहे काय असेल ते सांगू शकतो. आपण इलेक्ट्रॉनिक दुकानात गेलो किंवा सेवे
सेवेसंदर्भात गेलो की आता हे तुम्हाला अमकी अमकी गोष्ट आहे ती तुम्ही घेतलीच पाहिजे, किंवा डॉक्टरांकडे गेल्यानंतर अनेक उपचार पद्धती असतात. मग तुम्हाला या प्रकारे तुम्हाला औषध घेऊन बरं वाटेल, या प्रकारे गेलं तर तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल, या प्रकारे गेलं तर अजून काही गोष्ट करावी लागेल. या 3-4 प्रकारांच्या मध्ये बरं होण्याची शक्यता आहे. ह्या सगळ्या शक्यता डॉक्टरांनी तुमच्याकडे व्यक्त केल्या पाहिजेत. आणि मग तुमची निवड आहे की मग ह्याच्यामध्ये कोणती तुम्हाला भाग पडता का म्हणे, अरे नाही काही नाही, आता तू दुसरं काही नाही, ताबडतोब हेच करा, तर असं चालणार नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला संज्ञान करणं, तुम्हाला त्यातले धोके आणि त्यातल्या जोखिमा आणि त्यातले चांगले भाग सुद्धा हे समजावून सांगणं हे आवश्यक आहे. आणि हे कोणताही सेवा पुरवठादार असेल, कोणतीही व्यक्ती असेल, कोणतीही वस्तू असेल, या सगळ्यांनी करणं हे आवश्यक आहे. आणि तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमची जी माहिती घेणं जे आहे हे माहिती घेणं आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे निवड करणं. कारण ही गोष्ट तुम्हाला हक्काने दिली आहे, ग्राहक कायद्याने दिली आहे. त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे ऐकले जाण्याचा हक्क. त्याला दुसऱ्या शब्दात म्हणायचं आहे मत मांडण्याचा हक्क. ओके. म्हणजे तुमची एखादी वस्तू तुम्ही घेतलीत, एखादा मिठाईचा पदार्थ घेतलात आणि मिठाई चांगली होती पण थोडी आंबट होती. मग आता मी सांगायला गेलो तर तो ऐकून सुद्धा घेत नाही. दुकानदार जो असतो तो त्यामुळे काही इथे बोलायचं नाही, वाक्य काढायचं नाही, तर तो घालवून लावतो. अशा सुद्धा अनेक गोष्टी झाल्या आहेत. ग्राहक कायदा लिहित असताना लिहिण्याच्या पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी लिहिणाऱ्या लोकांसमोर आल्या होत्या. हे लोक असे वागतात आणि ह्याला पायबंद घातला पाहिजे. म्हणून तुम्ही आल्यानंतर तुम्ही ग्राहक आहात. तुम्ही ग्राहक म्हणजे तुम्ही सन्मानित व्यक्ती आहात. तर त्या सन्मानित व्यक्तीचं जे म्हणणं असेल, म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, ते नोंदवून घेतलं पाहिजे. आणि अपेक्षा अशी आहे की त्याच्यामध्ये जे काही सूचना असतील, हरकती असतील, आक्षेप असतील तर ते सोडवण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे. मग प्रयत्न करण्याच्या आधी त्या व्यक्तीला मांडू तर द्या. त्या मांडू देण्याचा जो हक्क आहे हा हक्क त्याला दिला. तर त्या ठिकाणी अनेक लोक असतात की सेवेविषयी काही तक्रार असेल तर ती कागदावर लिहितात, आणखीन त्या कार्यालयामध्ये नेऊन देतात. तुमच्याकडे मी गाडी घेतली आणि गाडीच्या मध्ये काही त्रास उत्पन्न झालाय, त्याच्यामुळे ती दुरुस्त करून मिळावी अशा संदर्भात काही असेल किंवा अजून काही मुद्दा त्याच्यामध्ये असेल तर तो गाडीचा जो विक्रेता असतो त्या विक्रेत्याकडे कागदावर लिहून ती तक्रार घेऊन जातात आणि सांगतात की आता ही तक्रार ही दाखल करून घ्या आणि मला पोच द्या. तर अनेक ठिकाणी पोच देण्याचं सुद्धा सौजन्य दाखवलं जात नाही. म्हणजे इतक्या स्वरूपात त्याला घालवून दिल्यासारखी परिस्थिती असते. अनेक वेळेला पोस्टाने पाठवलं रजिस्टर रेडीने तर त्यावर सुद्धा सही करून घ्यायला अनेक ठिकाणी तयारी नसते, टाळण्याचा प्रयत्न होतो. तर मग ग्राहक कायद्याने काय म्हटलंय की तुमचं मत मांडलं जाण्याचा, तो विचार व्यक्त करण्याचा तुम्हाला परिपूर्ण हक्क आहे आणि त्यासाठी ग्राहक कायदा म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं ग्राहक कायदा प्रत्येक ग्राहकाला हा सांगत असतो, विश्वास देत असतो. आणि यामुळे कशी होते की त्या व्यक्तीला मत मांडण्याची संधी त्याला मिळत असते. ग्राहकाच्या हितसंबंधांचा योग्य तो विचार आणि तक्रारी सोडवण्याबद्दलचा जो काही मुद्दा आहे तो त्याच्यातून तुम्हाला मिळत असतो. पुढचा हक्क आहे तक्रार निवारण करण्याचा हक्क. मग तक्रार निवारण करण्याच्या मध्ये गोष्ट कशी असते की शक्यतो जी वस्तू किंवा सेवा जी खरेदी केलेली आहे तर त्या व्यक्तीने ती निर्माण झालेली जो विक्रेता असतो किंवा पुरवठादार असतो तर त्याने ती तक्रार दूर करण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केला पाहिजे. काही वेळा गोष्ट अशी असते की तो केवळ विक्रेता असतो, त्याने काही ती वस्तू उत्पन्न केलेली नसते. त्यामुळे तो काय सांगतो की आता त्या उत्पादन करणाऱ्या व्यक्तीकडे मी पाठवलं आहे का त्याच्या कारखान्यात मी पाठवलंय, तिथून तुम्हाला ते दुरुस्त करून मिळेल, तुम्हाला इतके दिवस लागतात. अशा स्वरूपामध्ये त्या विक्रेत्याकडून असं आश्वासन मिळणं की त्या उत्पादकाने दुरुस्ती करणं असेल, उत्पादकाने त्या ठिकाणी आवश्यक ते फेरबदल करणं असेल तर ते सगळे फेरबदल केले जातात, दुरुस्ती केली जाते. आणखीन मग ती विक्रेत्यापर्यंत आणि विक्रेत्यापासून ग्राहकापर्यंत अशी ती पोहोचवली जाते. तर अशी ही सोडवणूक करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर त्या ठिकाणी आधी विक्रेत्याला भेटावं लागेल, आपलं सगळं म्हणणं आहे ते सगळं त्याला सांगावं लागेल. तर हा सर्वप्रथमचा मुद्दा, ज्याच्याविषयीचा आक्षेप आहे त्याच्याकडे सर्वप्रथम ग्राहकाने आपली तक्रार मांडली पाहिजे, आपला ज्या काही आक्षेप आहेत ते नोंदवले पाहिजे. काही कारणाने त्याचं नाही झालं तर आणखीन त्या कायद्यामध्ये एक विशिष्ट तक्रार निवारण व्यवस्था असते. तर त्या तक्रार निवारण व्यवस्थांच्या मध्ये ते ग्राहक त्या ठिकाणी दाद मागू शकतो. तर ग्राहक कायदा ही गोष्ट त्याच्यामध्ये शब्द असा म्हटलाय की ती ॲडिशनल रेमेडी म्हणजे अतिरिक्त तुम्हाला सुविधा अशी आहे की जी तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकेल. तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट अतिरिक्त आहे. अतिरिक्त म्हणजे काय की त्या संस्थांच्या मध्ये अशी काही तक्रार निवारणाची व्यवस्था आहे. मग त्या तक्रार निवारणाच्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन ही व्यवस्था उभी केलेली आहे. मी त्या तक्रार निवारण व्यवस्थेकडे जायचं नाही असं नाहीये, तुम्ही ग्राहक जाऊ शकतो. पुन्हा गोष्ट अशी आहे की याच्या पुढचा आहे की निवड करण्याचा हक्क. तो निवड करण्याचा हक्क आता आपण मगाशी बघितला, तो कोणत्या तक्रार व्यवस्थेकडे जावं, तक्रार निवारण व्यवस्थेकडे जावं हे ग्राहक ठरवेल की त्या खात्याची तक्रार निवारण व्यवस्था आहे तिथे जावं का ग्राहक कायद्यामध्ये तयार झालेली जी ग्राहक न्यायालय आहेत त्याच्यामध्ये जावं. तर या संदर्भामध्ये तोही निवडीचा अधिकार आहे. तोही निवडीचा अधिकार आहे. निवडीचा अधिकार व्यापक स्तरावर आहे.
त्याच वेळेला ती व्यक्ती ग्राहक कायद्यामध्ये, ग्राहक आता आयोग म्हणतात त्याला, ग्राहक आयोगामध्ये तक्रार दाखल करून त्याची सोडवणुकीसाठी दरवाजा ठोठावू शकते. आता ग्राहक शिक्षणाचा हक्क हा सर्वात शेवटचा आणि 6वा हक्क आहे. तर ग्राहकाचं शिक्षण जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे केवळ तुमच्याकडे माहिती विचारली, मला माहिती सांगा या उत्पादनाची, तर उत्पादनाची माहिती सांगतील. अनेक विक्रेते आहेत, अनेक सेवा पुरवठादार आहेत, ते आनंदाने सांगतील. पण ग्राहक शिक्षण जे आहे ते मूलभूत गोष्ट त्याची जी आहे, ही मूलभूत गोष्ट आपल्याला जाणून घेणं, माहिती होऊन घेणं ही आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये तुम्ही ठेव ठेवता आणि ती ठेव कितपत सुरक्षित, मग त्याचा जो रिझर्व्ह बँकेने नमूद केलेल्या मर्यादा आहेत त्या संस्थेने पाळल्या आहेत का नाही, त्या पाळलेल्या असतील त्या कशा पाळलेल्या आहेत. तर रिझर्व्ह बँक आधी अशा मर्यादा निश्चित करते. म्हणजे काय करते, म्हणजे ती काय कोणत्या आकडेवारी तपासते, ह्या सगळे शिक्षणाचा भाग आहे. आणि ह्या सगळ्या स्वरूपाचं जे शिक्षण आहे, तर पतसंस्था असेल, सहकारी बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा नागरी सहकारी बँका असतील, तर अशा ठिकाणी कुठेही तुम्हाला जर का ठेवी ठेवायच्या असतील तर या ठेवी ठेवण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आधी काम झालं आहे. ते कोणी केलं आहे, तर रिझर्व्ह बँकेने केलं आहे. तर रिझर्व्ह बँकेसारखी व्यवस्था कशासाठी उभी आहे, तर ती नागरिकांच्या, ग्राहकांच्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी आहे. त्यांची ठेवलेले जे पैसे आहेत, हे ठेवलेले पैसे कोणत्याही कारणासाठी त्यांच्यापासून त्यांना मिळाले नाहीत. म्हणजे एखादी व्यवस्था बँक बुडाली असं म्हणतात. तर बँक बुडाली म्हणजे त्या ठिकाणी लोकांना परत देण्यासाठी पैसे त्यांच्या हातात शिल्लक नसतात. खरे ते पैसे कोणाचे असतात, लोकांनी ज्या ठेवी ठेवल्या आहेत. बँकेकडे स्वतःचे पैसे असे नसतात की लोकांचे पैसे मोठ्या प्रमाणात घेतले जातात आणि मग ते कर्ज म्हणून अनेक लोकांना वाटले जातात. तर हाच मोठा बँकेचा व्यवसाय असतो. पण हे सगळं करत असताना या बँकेने जी मर्यादांचं पालन जे करायचं आहे, जे घालून दिलेल्या चौकटी आहेत त्यांचं पालन करायचं आहे, हे केलं आहे की नाही. आधी मुळात या चौकटी म्हणजे काय आहेत, त्या कोण निश्चित करतं, त्याच्यामध्ये बदल होत असतात की बदल होत असतात, हे कसे कसे बदल होत असतात, त्याची दरवेळेला निकष बदलण्यासाठी परिपत्रक काढलं जातं. ते परिपत्रक कुठे असतं, मग रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर ते उपलब्ध आहे. जारी झाल्यानंतर ते लगेच अपलोड केलं जातं. मग ते अपलोड केल्यानंतर आपल्याशी संबंधित जी संस्था आहे, तर या सगळ्यांसंदर्भात वेगवेगळ्या चौकटी त्या ठिकाणी आहेत. सहकारी गोष्टींसाठी त्या राज्यांच्या मध्ये सहकारी व्यवस्था आहे, सहकार खातं आहे, तर ते मर्यादा निश्चित करत असतं. पण मोठ्या स्वरूपात जर का म्हणायचं असेल तर रिझर्व्ह बँक त्या ठिकाणी करत असते. तर ही मी एका मुद्द्यासंदर्भात सांगितलं. तर असंच प्रत्येक क्षेत्राची सखोलता आहे. तर त्या सखोलतेमध्ये गोष्ट अशी आहे की वाहनांच्या संदर्भातलं आहे की पर्यावरणासाठी, प्रदूषणासाठी PUC प्रमाणपत्र घ्या असं म्हणतात. म्हणजे काय असतं, कशाला कुठच्या मर्यादेचा भंग म्हणजे काय होतं, मर्यादेच्या आत म्हणजे काय असतं, ते कसं तपासलं जातं, मानकं कोण ठरवतं. मानक ठरवणारी राज्याची यंत्रणा तशी आहे, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तशी केंद्र सरकारची आहे. ते लोक मानकं निश्चित करतात. ही मानकं निश्चित करतात म्हणजे काय काय करतात, या विषयाचं जाणून घेण्याचा, त्याच्याविषयी मत माझं व्यक्त करण्याचा असा मला अधिकार आहे. आणि हा अधिकार कोण देऊ करतं, तर ग्राहक संरक्षण कायदा देऊ करतो. या आतापर्यंत आपण जी चर्चा करतो आहे ग्राहकाच्या हक्कांच्या संदर्भातील, तर या हक्कांच्या संदर्भात कोणताही कुठेही बाधा उत्पन्न झाली, त्या बाधेतून सोडवणूक करण्यासाठी उचित आदेश देण्याचे अधिकार जिल्हा स्तरावर जे नेमलेले ग्राहक आयोग आहेत, तर त्याच्यामध्ये तिथे जर का न्याय मिळाला नाही तर राज्य स्तरावरचा आयोग आहे, आणि तिथेही न्याय मिळाला नाही तर केंद्र स्तरावर राष्ट्रीय आयोग आहे, आणि सर्वात शेवटी म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे. ह्या अशी म्हणायला गेलं तर 3 स्तरीय आहे, जिल्हा, राज्य आणखी राष्ट्रीय, आणि त्याच्यावरही सर्वोच्च न्यायालय असल्यामुळे 4 स्तरीय व्यवस्था ही ग्राहकांना न्याय देण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे ग्राहक कायद्याने. त्यामुळे या सगळ्या हक्कांचं ग्राहकाला यथायोग्य स्वरूपामध्ये त्याला मिळत आहेत की नाही हे बघण्यासाठी एक मोठी यंत्रणा या ठिकाणी उभी राहिलेली आहे. अरे वा, खूपच छान आहे. खरं तर हे खूपच छान म्हणण्याचा उद्देश असा की हे बऱ्याचदा माहीत नसतं लोकांना. फसवलं गेल्यानंतर किंवा आपल्यावर अन्याय झाल्यानंतर ह्याची जागृती होते, ती आधी होणं गरजेचं आहे. आता मला असं सांगा की नेमकं माझ्या बाबतीत काहीतरी घडलंय, मी इथे फसवली गेले, तर ही तक्रार नेमकी कुठे करायची आणि कशी करायची? म्हणजे सुरुवातीला सामान्य स्वरूपातल्या ज्या समस्या असतात त्या जिल्हा स्तरावर दाखल होऊ शकतात. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला जो ग्राहक संरक्षण आयोग आहे तर त्या आयोगाकडे याची तक्रार दाखल होऊ शकते. हा आयोग 3 सदस्यांचा असतो. त्याच्यामध्ये 1 अध्यक्ष आणि 2 सदस्य असतात. तर त्यांची निवडीची, नेमणुकीची प्रक्रिया ही राज्यस्तरावरून होत असते. राज्य ग्राहक आयोग त्याच्यामध्ये लक्ष घालत असतो. केंद्र सरकारच्या कायद्याच्या आधारे राज्य सरकार नियुक्ती देत असतं, आणि या सगळ्यावर वरिष्ठ म्हणून राज्य आणि केंद्रीय आयोग हे सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून असतात. जिल्हा स्तरावरची तक्रार दाखल करत असताना आधी जाण्याच्या पूर्वी एक गोष्ट ग्राहकाने केली पाहिजे, ती सर्वात महत्वाची आहे. ती अशी की आपली जी तक्रार आहे ती ज्या व्यक्तीच्या विरुद्ध आहे व ज्या व्यवस्थेच्या विरोधात एखादी तक्रार असेल तर काय केलं पाहिजे की सर्वप्रथम त्या व्यवस्थेकडे आपली तक्रार मांडली पाहिजे. म्हणजे एसटी महामंडळाकडे काही मुद्दा उपस्थित झालाय आणि त्यांच्या तक्रारी आपल्याला दाखल करायचंय, तर ती तक्रार सर्वप्रथम आधी एसटी महामंडळाकडे दाखल केली पाहिजे, त्याची पोच घेतली पाहिजे.
आणि त्यांना अवधी दिला पाहिजे की पुढच्या विशिष्ट दिवसाच्या मध्ये माझी तक्रार सोडवा, पुढच्या 7 दिवसामध्ये सोडवा, पुढच्या 14 दिवसामध्ये सोडवा, अशी काहीतरी त्यांना मुदत दिली पाहिजे. आता ही एसटीच्याच विषयीचं असं म्हणत नाही, कोणती कुठल्याही वस्तू किंवा बाबतीत. सेवा असेल जे संस्थेकडे त्या पहिली संस्थेकडे सर्वप्रथम त्याच्यामध्ये दाद मागितली पाहिजे. एखादा विक्रेता असेल, एखादा सेवा पुरवठादार असेल तर त्या सेवा पुरवठादाराची यथायोग्य माहिती सर्वप्रथम घेतली पाहिजे. कोणीतरी आला आणि मी सेवा त्याची घेतली असं न करता तो कार्यालयाचा पत्ता दे, त्या ठिकाणी तू कोणत्या व्यवस्थेत नोंदणी कुठे आहे ही सगळी माहिती आधी घेतली पाहिजे. म्हणजे त्याच्याविषयी जर का प्रश्न उपस्थित झाला, दाद मागायची वेळ आली तर ती काम होतं. ग्राहकाने ह्याची माहिती आधी घेतली पाहिजे आणि मग त्या व्यक्तीकडनं सेवा किंवा वस्तू खरेदी केली पाहिजे, पोच घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये 8-15 दिवस 1 महिना काही असेल तर त्याला अवधी दिला पाहिजे की दुरुस्ती करण्यासाठी. अवधी देत असताना असं आपण म्हटलं पाहिजे की माझे या ठिकाणी अतिरिक्त विशिष्ट रक्कम गेले, 1,000 रुपये मला या ठिकाणी तुमच्याकडनं परतावा पाहिजे, ही अपेक्षित त्याच्यामध्ये असलेली जी सोडवणूक आहे, कोणत्या रूपाने सोडवणूक होऊ शकते त्याचा मार्ग सुद्धा त्यांना सांगितला पाहिजे आणि ती आपण मागणी केली पाहिजे. अशी मागणी करून अवधी दिल्यानंतरही त्या व्यवस्थेकडनं त्याची सोडवणूक झाली नाही, दुर्लक्ष केलं गेलं, दखल घेतली गेली नाही, तर त्या व्यक्तीला ग्राहक आयोगाकडे दाद मागता येते. आणि ग्राहक आयोगाकडे दाद मागत असताना मूळ तक्रार अर्ज, त्याच्याबरोबर पुरावे आवश्यक असतात. पुरावे कसले असतात की वस्तू किंवा सेवा खरेदी केल्याचा पुरावा म्हणजे पावती असते, त्याच्यानंतर काही त्या संस्थेकडे दिलेले तक्रार अर्ज असतो. विशिष्ट संस्था किंवा व्यवस्था ज्यांच्याकडे आपण तक्रार दिली आहे त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, कोणतीही त्याच्यावर प्रतिसाद दिला नाही, सोडवणूक करण्याचा काही प्रयत्न केला नाही किंवा जो केला तर तो समाधानकारक नाही, अशी जर का परिस्थिती असेल तर ग्राहक आपली तक्रार लिहून ग्राहक मंचात जाऊ शकतो. आणखीन काय करणं आवश्यक आहे, ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे ती व्यक्ती, ती संस्था, ती व्यवस्था यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला पाहिजे. त्यांना अवधी दिला पाहिजे, विशिष्ट दिवसात तुम्ही ही माझी अडचण आहे हे सोडवा. त्यांच्याकडून जर का प्रतिसाद मिळाला नाही किंवा जो प्रतिसाद मिळाला तो समाधानकारक नसेल तर आपल्याला जिल्हा स्तरावरच्या ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल करता येते. ते एक जिल्हा आयोग जो असतो त्याच्यामध्ये 3 सदस्य असतात. त्या 3 सदस्यांच्यामध्ये एक अध्यक्ष आणि 2 सदस्य, 3 सदस्य असतात. या 3 सदस्यांना 3 संच तक्रारीचे दिले गेले पाहिजे की तुम्ही ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली तर त्यांच्यामध्ये 1 जणाविरुद्ध असू शकते, 2 जणांविरुद्ध असते किंवा यापेक्षा आणखीनही जणांविरुद्ध असू शकते. तर प्रत्येक वेळेला समोरचे पक्षकार किती आहेत हे बदलत जात असतात. तर त्या प्रत्येक पक्षकाराला एक संच मिळेल तुमच्या तक्रारीचा. तर अशी त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असली पाहिजे. म्हणजे 3 संच 3 सदस्यांसाठी. आणखी जेवढे सामनेवाले पक्षकार आहेत त्या सामनेवाले पक्षकारांच्यासाठी जेवढी संख्या आहे तेवढे तुम्हाला दाखल करावे लागतात. तुमच्या स्वतःसाठी एक संच आपल्याकडे ठेवावा लागतो. तर अशा स्वरूपाची संच तयार करून त्याच्यामध्ये राज्य ग्राहक आयोग जसा असतो तसा जिल्हा स्तरावरचा ग्राहक असतो, तर जिल्हा स्तरावरच्या आयोगासमोर ते दाखल करावं. त्या ठिकाणी तक्रार दाखल झाल्यानंतर सामनेवाल्या पक्षांसाठी नोटीस काढली जाते. त्या नोटिसीमध्ये विशिष्ट कालावधी दिला जातो, सुमारे महिन्याभराचा कालावधी दिला जातो आणि त्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये समोरच्या पक्षाने आपलं म्हणणं आहे ते ग्राहक आयोगासमोर सादर करावं अशी अपेक्षा असते. आणि त्याप्रमाणे ते ग्राहक आयोगासमोर म्हणणं सादर झाल्यानंतर दोन्ही बाजूंना संधी दिली जाते की तुमचे पुरावे सादर केलेले आहेत आणि ह्याच्या बाहेरचे असून काही पुरावे असतील तर पुरावे त्या ठिकाणी दाखल करण्याची संधी दिली जाते. युक्तिवाद होतो दोन्ही पातळींवर आणि मग निर्णय होतो. हे होत असताना ग्राहक हा स्वतः आपली बाजू मांडू शकतो. आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला किंवा परिचिताला आपली बाजू मांडण्यासाठी प्राधिकृत करू शकतो किंवा वकील नेमू शकतो. वकील नेमणं हे अनिवार्यता अजिबात नाही. ज्यांनी ग्राहक कायदा तयार केला या सगळ्यांना असं वाटतं की ग्राहकाला अधिक सोपेपणे आणि सुटसुटीतपणे न्याय मिळावा याच्यासाठी ग्राहकाला स्वतः उभं राहून आपली तक्रार मांडणं आणि ती सोडवून घेणं याच्यासाठीचा तरतूद याच्यामध्ये आहे. व्यवहार पण तसेच आहेत की कोणालाही भाग पाडलं जाऊ शकत नाही की तू वकील नेम किंवा प्रतिनिधी नेम, याच्यासाठी त्याला भाग पाडलं जाऊ शकत, स्वतः मांडू शकतो तो. पण त्याला आवश्यकता वाटली की मला कोण्या प्रतिनिधी नेमायचा आहे किंवा मला वकील नेमायचा तो नेमू शकतो. पण हा सर्वस्वी निर्णय हा ग्राहकाचा आहे आणि हा सगळं काम हे 90 दिवसात व्हावं अशी ग्राहक कायद्यात तरतूद केलेली आहे. व्यवहारामध्ये अनेक वेळेला यापेक्षापेक्षा जास्त मुदत लागते, पण तरतूद अशी आहे की 90 दिवसात ह्या सगळ्या सुनावणी व्हावी आणि लवकर त्याचा निकाल लागावा, दिवाणी कोर्ट होऊ नये अशा स्वरूपाची अपेक्षा कायदा तयार करताना आणि नंतर राबवताना सुद्धा म्हणजे वर्षानुवर्ष त्याचा निकाल मिळत नाही आणि मग त्याच्याविषयी लोक त्रासतात. अशी गोष्ट होऊ नये, लवकरात लवकर मिळावा. म्हणजे चांगल्या स्वरूपातला जो न्याय आहे तर तो जेवढा लवकर मिळेल तेवढा ग्राहकाच्या हिताचा असतो, तसा तो मिळावा आणि त्याची अंमलबजावणी व्हावी अशी ग्राहकाची अपेक्षा असते. तर ह्या सगळ्या अपेक्षा धरून कायद्याची रचना केली आहे आणि त्याप्रमाणे सुरुवातीला जिल्हा स्तरावर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुम्हाला राज्य स्तरावर आणि मग ते तिथून मग केंद्रीय स्तरावर असं तुम्हाला जाता येतं आणि त्या ठिकाणी आपली तक्रार मांडता येते आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमची सोडवणूक करून घेण्यासाठी व्यवस्थेकडे तुम्ही मागणं मागू शकता. सर, ग्राहकाला दाद मागण्यासाठीच्या ज्या सगळ्या काही प्रोसिजर आहेत त्या तुम्ही खूप सविस्तरपणे सांगितल्यात. आजकाल आपण बघतो की ऑनलाईन फसवणूक होते आणि मग या संबंधी दाद कुठे मागायची? ऑनलाईन फसवणूक होत असते
त्याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे. आता दिवसेंदिवस आपण काही वस्तू मागवायची असेल तर ती आपण सहज स्मार्टफोन असला तर स्मार्टफोन घेतो. तिथे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. त्या प्लॅटफॉर्म्सवर आपण जातो आणि मग त्या ठिकाणी आपली मागणी नोंदवतो आणि मग ठराविक दिवसात आपल्याला ते वस्तू आहे ती आपल्याकडे येते. काही वेळेला सेवांच्या संदर्भातही अशी गोष्ट झाली आहे. रत्नागिरीतही आहे आणि बाहेरच्या शहरांच्या मध्ये तुम्ही सेवा पुरवठादार आहेत ते तुम्ही अशाच प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही मागवू शकता की अरे सेवा पुरवठादार मला हवा. मग तो पुढच्या काही तासांमध्ये तुमच्यापर्यंत येतो आणि तुमची जी काही अपेक्षित गोष्ट आहे ती पूर्ण करून जातो. तर मग हे सगळं कसं होतं की याच्यामध्ये कागदपत्र काही नसतं आणि समोरची व्यक्ती कोण आहे तर ते दिसत असतं. ते कसं दिसतं आभासी स्वरूपात दिसत असतं. तर त्यामुळं खरोखरच ते आहे का, कसं आहे, काय आहे याच्याविषयी आपल्याला नेमकी कल्पना येतेच असं नाही. मग काय होतं की एखादी वस्तू घेत असताना घेतल्यानंतर असं लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे. प्रश्न असतो की यावर काय करायचं. तर सर्वात पहिली गोष्ट अशी असते की ज्या प्लॅटफॉर्मवरून आपण घेतली आहे तर ठिकाणी आधीच आपण खात्री करायची की कंझ्युमर कंप्लेंट किंवा कंप्लेंट्स किंवा अशा स्वरूपाची एक त्या ठिकाणी रकाना असतो. त्या रकान्यामध्ये यथायोग्य तक्रार ही तुम्ही नोंदवण्याची व्यवस्था असते. हल्ली बहुतेक नामवंत प्लॅटफॉर्मने ही गोष्ट ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची हमी असते पुढच्या 24 तासामध्ये किमान तुमच्या तक्रारीची दखल तरी घेतली जाईल. सोडवणूक होईल असं काही सांगता येत नाही पण किमान दखल घेतली जात नाही अशी हमी दिलेली असते. तर या गोष्टीची माहिती ही ग्राहकाने वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याच्या पूर्वी घ्यावी. कारण ते प्लॅटफॉर्म असतात. हे प्लॅटफॉर्म कसे आहेत, प्लॅटफॉर्ममध्ये नेमक्या काय काय सुविधा देऊ केल्या आहेत ग्राहकाला, तक्रार निवारणाची व्यवस्था काय आहे हे सगळं त्याच्यामध्ये असतं. तर यामध्ये ती नमूद करावी. आणखीन गोष्ट अशी असते की आर्थिक फसवणूक ज्या ठिकाणी होत असते त्या आर्थिक फसवणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा 2 प्रकारे त्याच्यावर कार्यवाही करता येते. एक तर त्या व्यवस्थेकडे तुम्ही तक्रार दाखल करू शकता. तिथून जर का तुम्हाला दाद मिळाली नाही तर तुम्ही काय करू शकता की पोलिसांकडे तुम्ही जाऊ शकता. पण पोलिसांकडे जाऊन तुम्हाला भरपाई मिळते असं नाही. त्याने जी केलेली फौजदारी स्वरूपाचं जे कृत्य असतं त्याच्याविरुद्ध पोलीस आवश्यक असतील पावलं उचलतात. त्यापेक्षा आपल्याला भरपाईचं जे एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ते आपण ग्राहक न्यायालय आहे ते ग्राहक न्यायालयात जाऊ शकतो. पण मग त्यासाठी पुन्हा मगाशी सांगितलं तसं की ती संस्था कोणती आहे, त्याची नोंदणी कुठे केलेली आहे, त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणाहून ती सेवा दिली गेलेली आहे. काही ठिकाणी असं असतं या सेवेला जबाबदार एखाद्या अधिकाऱ्याचं नाव दिलेलं असतं. मग अधिकारी कोण आहे. तर अशा स्वरूपाची जी गोष्ट आहे ही गोष्ट आपण माहिती करून घेतली गेली पाहिजे. अनेक वेळा काही न बघता पे असं म्हटल्यानंतर पेमेंट करून आपण मोकळे होतो आणि तसं न करता त्याच्या पूर्वीच्या ज्या समोर येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले पाहिजेत आणि मग नावं केली पाहिजेत, पत्ता त्याचा हे केला पाहिजे. नाहीतर अनेक वेळा असं होतं की नोटीस काढायचे, ग्राहक आयोग नोटीस काढू शकतो. नोटीस काढायचे कोणाच्या विरुद्ध काढू, त्याचा पत्ता आहे कुठे, पत्ताच जर का नसेल तर आमची कार्यवाहीच होऊ शकणार नाही. म्हणून त्याचा पत्ता नीटपणे माहिती करून घेतला पाहिजे. पत्ता अनेक ठिकाणी अबाउट अस किंवा आमच्याविषयीची माहिती असे जे रकाने असतात त्याच्यामध्ये आपल्याला वेबसाईटवर मिळू शकतो. पण ते आधी खात्री केली पाहिजे की हे मिळेल आधी आहे आणि मगच त्याच्यामध्ये आपण पैसे दिले पाहिजेत. आणि त्याच्या अगोदर घाई करून पैसे देणं असं करणं योग्य नाही. नाहीतर मग आपण कोणाच्या पाठीमागे धावणार. त्यामुळं गोष्ट अशी आहे की ही ग्राहकाने माहिती करून घेतली पाहिजे आणि मगच ती त्याच्यामध्ये खरेदी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. बरोबर. सर, जाता जाता काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? जाता जाता सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की ग्राहक कायदा तयार झाला, त्याच्यामध्ये ग्राहकांना हक्क दिले गेले, तक्रार निवारणाची व्यवस्था झाली. ही सगळी चांगली व्यवस्था आहे, उत्तम आहे. पण या सगळ्याचा कमीत कमी वापर ग्राहकांना करायला लागला पाहिजे. म्हणजे ज्या सेवा किंवा वस्तूच्या संदर्भातले जे विक्रेते आहेत किंवा पुरवणारे जे लोक आहेत ते अधिक जबाबदार व्हावेत. आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट अशी, ग्राहक हा अधिक चोखंदळ, अभ्यासू आणि विचारी असा व्हावा आणि जेणेकरून तो आपली फसवणूक होणार नाही यासाठी काळजी घेऊन मगच पाऊल टाकणारा असा ग्राहक तयार व्हावा. ग्राहकाने या विषयाची चिकित्सकपणे अधिकाधिक माहिती घ्यावी. चिकित्सकपणे अधिकाधिक तुम्ही माहिती घेतली की बऱ्याच समस्या आधी मुळात तिथेच नाहीशा होतात. त्यामुळे तशाच नाहीशा व्हाव्यात. कोणालाही ग्राहक आयोगाची पायरी चढण्याची वेळ येऊ नये. आणखीन समाज जीवन आहे हे कमीत कमी तक्रारींचं, विना तक्रारींचं असं व्हावं, ही सर्वात चांगली अपेक्षा मी व्यक्त करतो. थोडक्यात तुम्ही सावधपणे सगळ्या गोष्टी करा. सर, तुम्ही इथे आलात आणि या राष्ट्रीय ग्राहक दिनाबद्दल खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य